हे करतोय की पुढचा मेळावा हा विजयी मेळावा असेल अशी अपेक्षा करूया आणि बजाज ऑटो एम्प्लॉईज युनियन आपल्या पाठीशी आहे। मध्यंतरी आपल्या बजाज नगरला सुद्धा मेळावा झाला, त्यावेळेला सुद्धा आम्ही आर्थिक सहकार्य सुद्धा आमच्या वतीने केले जाते। आणखी सुद्धा आम्ही आमच्या बजाज एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं आपल्यासाठी आर्थिक सहकार्य सुद्धा करण्याचा प्रयत्न करतोय अशी मी आपल्याला ग्वाही देतोय आणि मी माझे शब्द संपवतोय। आदरणीय राउस्टर पाकरकर, पर जितने पुरुष है उतनी महिलाएं चाहिए थी, क्योंकि पेंशन में उनका भी आधा अधिकार है कि नहीं? तो उन्होंने साथ में लाना चाहिए। मैं पहले भी आई हुई हूँ तो आपको बोली थी कि आप अपनी पत्नी को साथ में लाइए, क्योंकि उनको भी मालूम पड़ना चाहिए कि पेंशन कैसी मिलती है, क्या मिलती है। अपन पेंशन अब जल्दी ही मिलने वाली अंतिम छोर में है। 99% हो गया, 1% पर अपनी संख्या ज़्यादा रहती थी तभी तक अपने को पेंशन मिल जाती थी। और बुलढाना है, आज का उपोषण का दिन है, 2690 दिन हो गया है। इतना बड़ा उपोषण विश्व में, भारत में तो विश्व में नहीं है, वो भी ज्येष्ठ नागरिक का। ती फार क्रूर असते। एक सामान्य माणसाला याच्याशी टक्कर घेणं कठीण असतं। कित्येक लोक खपले, मेले, पत्र लिहून त्या सुप्रीम कोर्टात जाऊन काही झालं नाही, पण ह्या आंदोलनानं तुम्ही दिल्ली हलवली आहे हे तुम्हाला सांगतो। कमांडर अशोक राउत साहब तुम आगे बढ़ो, कमांडर अशोक राउत साहब तुम आगे बढ़ो। आज पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आपल्या आंदोलनाबरोबर बद्दल आहे। मंत्री, राज्यमंत्री उत्तर देताना त्यांनाही आता घाम फुटायला लागलेला आहे। विरोधी पक्षाचे किंवा त्यांच्याही पक्षाचे लोक त्यांना प्रश्न विचारतायत। आपलं तुमचं एकच आंदोलन असं आहे जिथं 26 खासदार असे स्टेजवर बसले होते आणि ते 26 खासदार फक्त विरोधी नव्हते, विरोधी होते, सत्ताधारी होते, अलायन पार्टीचे होते। सगळ्या पक्षांना असं वाटतं हा पाठिंबा आपण द्यावा आणि हे लोक यशस्वी व्हावेत। पांगारकर साहेबांनी मगाशी सांगितलं, मी 2 वेळा आम्हाला पंतप्रधान मोदी साहेबांनी भेटायला बोलावलं। आम्ही गेलो, 2ही वेळेस अर्धा तास चर्चानंतर त्यांनी सांगितलं कि ये काम बड़ा नेक है और ये काम होना चाहिए, इस काम के बारे में मैं आपके साथ हूं, असं 2ही वेळ त्यांनी सांगितलं। त्यांनी आपल्या मागण्या राज्यमंत्री पीएमओचे डॉक्टर जितेंद्र सिंगजी त्यांना लिहून घ्यायला सांगितल्या। या मागण्या पूर्ण होण्यासाठी काय करावं लागेल ते आपण करूया। मग तरी आपलं काम का झालं नाही, बरोबर आहे? हा प्रश्न मनात येतो की नाही? मोठ्याने बोला। आंदोलनकर्त्याला लाजून चालणार नाही। कोणी म्हटलं चहा घेतो का? नाव घेतो, मोठ्यानं म्हणा। ते संत द्या नाही, नका येत का नाही, आम्ही हाय वाघ सिंह आम्ही, पण दात नका आता नाही। आपल्याजवळ काय गर्जना, काय आपल्याजवळ आवाज, तो आवाज निघाला पाहिजे। तो आवाज जर निघाला, आज संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला 5 मे 2024ला आज इथे एक मोठा प्रादेशिक मेळावा झाला। हजारो लोक उपस्थित होते। आमचा EPS 95 पेन्शनरांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आम्ही सतत 10 वर्ष लावून धरलेला आहे। 10 वर्षापासून हे EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचं आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाचे परिणाम 2 वेळा आम्ही आदरणीय पंतप्रधानांना भेटलो, 2 वेळा चर्चा झाली, 4 वेळा आम्ही निर्मला सीतारामनजीशी आमची चर्चा झाली आणि कमीत कमी 50 वेळ श्रममंत्र्याशी चर्चा झाली। वेगवेगळे श्रममंत्री ब्युरोक्रॅटिक लेवलमध्ये आम्ही कॅबिनेट सेक्रेटरी, एक्सपेंडिचर सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी, लेबर सेक्रेटरी इथे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केले। त्यानंतर
जी संसदीय लेबर कमिटी आहे, पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी ऑन लेबर, त्यांनी आम्हाला बोलावून आमचे विटनेसेस घेतले. त्यांचाही प्रस्ताव आता सरकारकडे रिकमेंडेशन केलेलं आहे. पेन्शन वाढवावी, त्वरित वाढवावी असे त्यांचं रिकमेंडेशन आहे. अशा सगळे प्रकार करून होऊन 10 वर्षात अजून आम्हाला न्याय मिळालेला नाही. आणि यासाठी आता आमची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे आणि आमचा रागही शिगेला पोहोचला. जर आमचं काम पुढच्या येत्या एका महिन्यात झालं नाही तर आम्हाला जेल भरो, रस्ता रोको, करो या मरो या आंदोलनाशिवाय दुसरं कोणतं गत्यंतर राहणार नाही. कारण आमचं रोज 200 लोक मरतात हे स्टॅटिस्टिक्स आहे, ही सत्य स्टॅटिस्टिक्स आहे, प्रूव्हन स्टॅटिस्टिक्स आहे. आणि जर एवढे लोक मरतानाही जर सरकारचं इकडे लक्ष नसेल, ते लोक का मरत आहेत, त्यांना 1000च्या खाली पेन्शन आहे आणि केवळ पेन्शननी मेडिकल सुविधा नाही आणि 1000 पेन्शन मिळते म्हणून सरकारची कोणतीही योजना यांना लागू नये. म्हणजे तोंड दाबून मुख्याचा मार असा जो आम्हाला मिळतो आहे त्याच्या विरोधात ही आंदोलन आहे. आणि या देशाचा म्हातारा, या देशाचा बाप जर उपाशी राहत असेल तर या देशाची गती प्रगती ही कशी होऊ शकते हेच मला कळत नाही. तुम्ही मागे पडलेल्या बांधवाला सोडून स्वतः पळत सुटले तर त्याला प्रगती म्हणता येईल का, हा आमचा प्रश्न आहे. तुमची पंतप्रधानासोबत पण भेट झाली आहे, म्हणजे पंतप्रधानासोबत भेट झाल्यानंतर पण का सुटू शकत नाही, कुठं गुंतलंय नेमकं? माझा जो आता विषय मी भाषणात बोललो की असं म्हणतात की आईन्स्टाईननी इलेक्ट्रिक आपल्या लाईटचा शोध लावला, लाईटच्या वेगाचा, लाईटचा नाही, तर सर्वात प्रकाशमान सर्वात वेगवान हे प्रकाशाची किरण आहे. प्रकाशमान सगळ्यात वेगवान ते आहेत आणि सगळ्यात मंद गतीचा वेग जर कशाचा असेल, सगळ्यात मंद गती तर ती भारतातल्या प्रशासनाची आहे. एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर किती जोर लावला तर फाईल जायला तुम्हाला महिने लागतात. तुम्हाला याचा अनुभव असेल पत्रकार. आणि हीच ती गोम आहे. कोणत्याही राजकारणाला वाटतं आपण हे काम करावं आणि प्रसिद्ध व्हावं. सगळ्यात मोठी अडचण आपल्या याच्यात बेड्याच्या ठोकलेल्या आहेत त्या प्रशासनाच्या आहेत. त्या अडचणी आम्ही बरेच प्रेझेंटेशन करून दूर केलेले आहेत आणि आता लवकरात लवकर आम्हाला काही शुभसंदेश मिळावा या अपेक्षेने आम्ही चातकासाठी वाट पाहतो. आज संभाजीनगरमध्ये मराठवाड्यास्तरीय मेळावा झाला. असेच मेळावे महाराष्ट्रभर होणार आहे का पुढे? आमचे मेळावे पूर्ण देशात होतात. अगदी अंदमानला आमची सभा होते, श्रीनगरला, काश्मीरमध्ये होते, तमिळनाडूत होते आणि या सभा चालूच राहतात. आणि आता हे तर औरंगाबाद तर आमचं औरंगाबाद किंवा मराठवाडा यांनी आंदोलन पाळण्यात वाढवलेलं आहे, मोठं केलेलं आहे. त्यामुळं इथे हे मेळावे होतातच, पण पूर्ण देशातही मेळावे होतात. आमचे मेळावे उत्तर प्रदेशात होतात, कर्नाटकात होतात, तमिळनाडू, गुजरातमध्ये भव्य भव्य मेळावे होतात. जंतर मंतर, रामलीला ग्राउंड, मोठे मोठे मेळावे झाले. त्यामुळे 10 वर्षापासून हजारो आंदोलनं झाली, हजारो मेळावे झाले. सरकारची संवेदनशील असेल तर त्याची नोंद होईल, नाही आम्ही तर नोंदी ठेवतोच आहे. पुढची भूमिका काय असेल आपली आता ह्या मागण्या मान्य नाही झाल्या? जर आमच्या मागण्या पुढच्या येत्या 1-2 महिन्यात पूर्ण झाल्या नाही तर आम्हाला रास्ता रोको, जेल भरो. आता म्हातारे लोक आहेत तरी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि आमचं जे होईल ते पाहून घेऊ. पण मग आता शेवटी माणूस जेव्हा कंटाळतो, मेरा कुछ भी होगा तेरे को देख लूंगा या हिशोबाने ते होईल. किती दिवसाचा सरकारला अल्टिमेटम देता येईल? आम्ही 1.5 महिन्याचा दिला, नोटीस गेलेली आहे. आता परवा 1 तारखेला सगळीकडे बातम्या आल्या न्यूज चॅनलवर की सरकार 7,500 DA मागणीवर गंभीरतेने विचार करते, म्हणजे आमच्या मागणीवर. आणि त्यासाठी आम्हाला सरकारला थोडा वेळ देणं भाग आहे. जेव्हा त्यांनी हे असं डिक्लेअर केलेलं आहे, त्यांनी हे नाही म्हटलं केलं, ते म्हणाले आम्ही त्याच्यावर गंभीरतेने विचार करतो. तर जर ते आमचा विचार गंभीरतेने करतायत तर आमचं कर्तव्य बनतं त्यांना एखाद 1.5 महिना वेळ द्यावा. जर त्या वेळेत त्यांनी केलं नाही मग आम्हाला करो या मरो. आता आमच्या जीवनात काही स्वारस्य राहिलं नाही. आमच्याकडून लुबाडून जर तुम्ही दुसऱ्याला फुकट वाटता तर त्यांना आमची आणखीन जंगाळते. मग ते जंगाळणं काय असतं.